मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये एसी लोकलची वाढ होते. साधारण किती एसी लोकल वाढतील काय असेल? मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये एका नवीन AC लोकलची वाढ होते आहे. या AC लोकलच्या माध्यमातून आपण एकूण 12 सेवा या ACच्या रूपामध्ये कन्वर्ट करतो आहोत. या 12 सेवांच्या माध्यमातून मध्य रेल्वेवर चालणाऱ्या एकूण AC लोकलची संख्या 120 होते आहे. यातील 92 या लोकल मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण टिटवाला या मुख्य मार्गावरती, तर 28 लोकल या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या हार्बर मार्गावरती चालवण्यात येणार आहेत. या 12 ज्या नवीन सेवा आहेत यांची सुरुवात आपण सोमवारपासून करतो आहोत. या सेवांच्या माध्यमातून प्रामुख्याने ठाण्यापासून सकाळी 5:35 टिटवाल्याला जाणारी जी पहिली सेवा आहे त्यापासून या रेकची आणि या सेवांची सुरुवात होईल. टिटवाळ्यावरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणारी 6:46ची गाडी असू द्यात. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून घाटकोपरला जाणारी, कुर्ल्याला जाणारी, ठाण्याला जाणारी आणि कल्याणला जाणाऱ्या अशा एकूण 6 सर्व्हिसेसची सेवा या रेकच्या माध्यमातून आपण प्रवाशांसाठी देतो आहोत. एकूण 12 सेवा या वाढणार आहेत. आमची प्रवाशांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून देखील ही विनंती आहे की कृपया त्यांनी या सेवांचा योग्य त्या तिकिटासह वापर करावा. सर, मुंबईकरांना याचा कशा प्रकारे फायदा होईल काय सांगा? मुंबईकरांचा जो आत्तापर्यंतचा अनुभव आणि रिस्पॉन्स आपल्याला ज्या AC सर्व्हिसेस आपण चालवतो आहोत तो अत्यंत उत्कृष्ट आणि आपल्याला अजून सेवा वाढवण्यासाठीचा कामाचा आहे. त्यामुळेच आपण प्रवाशांच्या मागणीनुसारच हे रेक वाढवतो आहोत. यापूर्वीचे जे 2 रेक आले होते या दोनही रेकना आपण हार्बर लाईनवरती इंट्रोड्यूस केलं होतं. त्यानंतर आता प्रवाशांच्या वाढत्या मागणीच्या लक्षात ठेवूनच आपण या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कल्याणसाठी चालवतो आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.